नागपुर में पीएमई बस सेवा का शुभारंभ। इलेक्ट्रिक बसों से शहर को मिलेगा आधुनिक और हरित परिवहन। नागपुर में आज पीएमई बस सेवा इलेक्ट्रिक बसों का लोकार्पण कार्यक्रम कोराड़ी आगार में आयोजित किया गया। ये कार्यक्रम 14 फरवरी दोपहर 12:30 बजे संपन्न हुआ। कार्यक्रम में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से मुख्य रूप से जुड़े। प्रमुख अतिथियों की उपस्थिति। समारोह में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनील तटकरे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तथा महापौर उपस्थित रहे। नगर निगम के अधिकारी और स्थानीय विधायक भी कार्यक्रम में शामिल हुए। MOHUA योजना के तहत बड़ी पहल। ये परियोजना केंद्र सरकार के आवासन और शहरी कार्य मंत्रालय MOHUA की योजना के अंतर्गत नागपुर शहर के शहरी परिवहन को अधिक पर्यावरण अनुकूल, सुरक्षित और आधुनिक बनाने के उद्देश्य से शुरू की गई है। इलेक्ट्रिक बसों के संचालन से प्रदूषण में कमी आएगी, ईंधन लागत घटेगी, यात्रियों को आरामदायक और सुरक्षित सफर मिलेगा, शहर में सतत सस्टेनेबल परिवहन व्यवस्था मजबूत होगी, शहरवासियों को होगा लाभ। इस नई पीएमई बस सेवा के माध्यम से नागपुर के नागरिकों को टिकाऊ, किफायती और आधुनिक सार्वजनिक परिवहन सुविधा उपलब्ध कराई जाएगी। प्रशासन का कहना है कि आने वाले समय में इलेक्ट्रिक बसों का बेड़ा और बढ़ाया जाएगा, जिससे शहर की ट्रैफिक और प्रदूषण समस्या पर भी सकारात्मक असर पड़ेगा। ये पहल नागपुर को हरित और स्मार्ट सिटी की दिशा में एक और महत्वपूर्ण कदम माना जा रहा है। नागपुर से अब्दुल शेख की खास रिपोर्ट। और ऐसे ही खबरों को देखने के लिए देखते रहे महाराष्ट्र न्यूज चॅनल। प्रधानमंत्री ई बस सेवा च्या माध्यमातून आज नागपूर करता ज्या 150 बसेस मंजूर झाल्या आहे त्यातल्या पहिल्या टप्प्यातल्या 50 बसेस आज ई बसेस आहे। अर्धा तासाच्या चार्जिंगनी 250 किलोमीटर चालणार आहे अशी ई बस 9 मीटर लांबीची ज्यामध्ये 25 प्रवासी बसू शकतात अशी बस आज नागपूरला लोकार्पण होत आहे। मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांचे आभार मानतो की नागपूरला एक मोठी भेट, आधुनिकीकरणाचे एक मोठं पाऊल, ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये आधुनिकीकरणाच्या माध्यमातून नागपूरला स्वच्छ सुंदर हिरवं शहर आणि ई बसच्या माध्यमातून विदाउट पोल्युटेड म्हणजे पोल्युशन मुक्त होणारं एक महत्त्वाचं पाऊल हे नागपूरमध्ये उचलला गेला आहे। एक मोठी उपलब्धी आणि आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, आनंदाचा आहे। नागपूर करता आम्ही जे वचन दिलं होतं नागपूरच्या निवडणुकीमध्ये त्या वचनपूर्तीचा हा एक भाग आहे। नरहळी झिरवळ आज सकाळपासून त्यांना त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत। त्यांच्या पीएच्या कारवाईनंतर त्यांच्या राजीनाम्याची शक्यता व्यक्त केली जाते। याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे, त्यामुळे ते झिरवळ साहेबांनाच माहिती आहे, मला याच्याबद्दल काही माहिती नाही। ई वाहनांचा वापर ज्या पद्धतीने वाढतो आहे, दुपारी वीज जास्त उपलब्ध आहे, रात्री पहिले वीज जास्त उपलब्ध राहायची, सोलरमुळे दुपारी वीज जास्त उपलब्ध राहत आहे। हे सगळं ई वाहन ज्या पद्धतीने वाढत आहे यासाठी पॉलिसी काय येणार आहे का? आणि माजी ऊर्जा मंत्री म्हणून आपण कोराडी इथे आपण बघितलं असेल तर सोलर लावलेला आहे। या सोलरवरच आता ही चार्जिंग होणार आहे, त्यामुळं 1 मेगावॉटचा सोलर प्रोजेक्ट ऑलरेडी या ठिकाणी आहे। या बसेस इथे चार्ज होणार 250 किलोमीटर पर एका चार्जिंगनी आणि 30 मिनिटात एक बस चार्ज होणार आहे। त्यामुळं सोलरचा प्रोजेक्ट आहे आणि आधुनिक आणि ॲडव्हान्स जे देशातली जगातली सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती यामध्ये वापरल्या गेली आहे। मिहानसाठी काल तुम्ही आढावा बैठक घेतलेली आहे, उद्योगाला बूस्ट देण्यासाठी आज मुख्यमंत्री बैठक घेत आहे, काय सांगणार? 3,994 कोटी रुपयाचा अंतिम आराखडा मिहानचा आता पूर्ण झाला आहे, त्याला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे। त्यातले 2500 कोटी रुपये आता खर्च झाले आहे। उरलेले पैसे जे आहेत सिवनगाव आहेत, आपलं खापरी, कलकुई, जयगाव, तेलारा ह्या ज्या गावाच्या पुनर्वसनाचे प्रश्न ते पूर्ण झालेले आहेत। काही प्रश्न शिल्लक आहे, 12.5% वगैरेचे पैसे द्यायचे ते आम्ही देणार आहोत। यावर्षी 160 कोटी, पुढच्या वर्षी 560 कोटी आम्ही देणार आहोत। निश्चितपणे मिहानचा जे संकल्प स्वप्न होतं तो आम्ही पूर्ण करतो आहे।
एक मोठी रोजगाराची संधी मिहानमध्ये उपलब्ध होत आहे आणि आता तिथे ऑपॉर्च्युनिटी फार वाढलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात उद्योजक येत आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि नितीन गडकरीजी लक्ष टाकत आहे आणि आता ते आपला विदर्भ ॲडव्हान्टेजमध्ये जे आता इंडस्ट्री एक्सपोज झाला त्यामध्ये सुद्धा मोठा बूस्ट नागपूरला मिळाला आहे. भाजपच्या संघटना ज्या जिल्हा लेवलच्या संघटना आहेत त्या अजूनही रखडलेल्या आहेत. तुम्ही अध्यक्ष असताना ज्या संघटना होत्या जिल्हा लेवलला अध्यक्ष मंडळ ते अजून तसेच आहे. नाही, माननीय रवींद्र चव्हाणजी आमच्या अध्यक्षांनी याचं संपूर्ण पुनर्गठन केलं आहे आणि आता प्रदेशाची पुनर्गठन मान्य अध्यक्षजी करतील. संघटना ही चांगल्या पद्धतीने सुरू आहे. निश्चितपणे आम्ही जे 51% मताची तयारी केलेली आहे पुढच्या काळामध्ये आमची संघटना आणि आमचं सरकार मिळून जनतेच्या माध्यमातून आम्हाला 51%च्या वर मतं मिळतील याकरता भारतीय जनता पार्टी तयारी करते आहे. मित्रपक्षाला सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत. मित्रपक्ष आमच्यासोबत राहणार आहेत आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळात समोर जाणार आहे.